तुम्हाला माहिती आहे का की भारतात गरजेपेक्षा जास्त गहू आणि तांदूळ पिकवला जातो आणि त्यातला बऱ्याचशा गोदामांमध्ये एकतर सडतो नाहीतर उंदीर किंवा घुशी खातात। आणि असं असलं तरी आपण आणखी गहू आणि तांदूळ पिकवतच राहतो। भारतीय शेतकरी विशेषतः पंजाबचे शेतकरी इतका गहू आणि तांदूळ गरज नसताना सुद्धा का पिकवतायत? आणि खरं तर ज्या तेलबियांची आणि डाळींची आपल्याला सगळ्यात जास्त गरज आहे ते भारत परदेशातून आयात का करतोय? सध्या दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या मुळाशी असलेले हे प्रश्न आहेत। बघूयात आजची सोपी गोष्ट। ही गोष्ट नीट समजून घेण्यासाठी थोडं फ्लॅशबॅक मध्ये जावं लागेल। भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये अन्नधान्याचा मोठा तुटवडा होता। 1960च्या दशकात भारतावर अमेरिकेतून निकृष्ट दर्जाचा गहू आयात करण्याची वेळ आली होती आणि त्यामुळेच बोटीतून ताटात असं गव्हाला म्हटलं जायचं। म्हणजे काय, तर बोटीतून गहू आल्यानंतर लोकांना जेवण मिळायचं इतकी भयंकर परिस्थिती होती। मग भारत सरकारने हरित क्रांतीची घोषणा केली आणि शेती आधुनिक पद्धतीनं करायचं ठरवलं। हरित क्रांतीच्या केंद्रस्थानी गहू हे पीक होतं। गव्हाला थंड हवामान लागत असल्यामुळे त्याचं पीक उत्तर भारतात आणि त्यात सुद्धा पंजाब हरियाणा या पट्ट्यात जास्त होऊ लागलं। मुबलक पाणी आणि सुपीक जमीन असलेल्या पंजाब मधल्या उद्यमी शेतकऱ्यांनी हरित क्रांतीचा सगळ्यात जास्त फायदा करून घेतला। गव्हाचं पहिलं वर्ष पीक प्रचंड आलं। मग त्यावेळी शाळांमध्ये पीक साठवलं गेलं। गव्हाचं पीक उत्तर भारतात होत असलं तरी मागणी ही संपूर्ण भारतातून होत होती। मग सरकारनं भारतीय अन्न महामंडळाची म्हणजे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया FCI ची स्थापना केली। नंतर गव्हाबरोबर तांदूळाला सुद्धा प्रोत्साहन दिलं गेलं। पंजाबमध्ये पाण्याची उपलब्धता असल्याने गव्हाबरोबर तांदूळाला सुद्धा तितकंच महत्त्व दिलं गेलं आणि ते पीक घेतलं गेलं। सरकारकडून सवलती, मार्गदर्शन, बियाणं आणि प्रोत्साहन सुद्धा यात मिळत गेलं। गहू आणि तांदूळ यांचं उत्पादन वाढल्यानं भारत धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला। पण हरित क्रांती देशात इतरत्र सगळीकडे पसरू लागली आणि गहू तांदूळ अतिरिक्त होऊ लागला। वाढलेल्या उत्पन्नामुळे भाव पडू नयेत म्हणून अनेक पिकांना MSP म्हणजेच मिनिमम सपोर्ट प्राइस देण्यात आली आणि म्हणून कितीही उत्पन्न वाढलं, मागणी घटली तरी विशिष्ट आकड्याच्या खाली किंमत जाणार नाही। यातला बराचसा गहू आणि तांदूळ सरकार विकत घेत होतं आणि रेशनच्या दुकानांमध्ये गरिबांना स्वस्तात देत होतं। पुढे मध्यान्ह भोजन योजना आली, अन्न सुरक्षा योजना आली। त्यामुळे काय झालं तर सरकारच्या अन्नधान्याशी संबंधित योजनांमुळे गहू आणि तांदूळ यांची मागणी सरकारकडून सुद्धा वाढली। थोडक्यात काय झालं की शेतकऱ्याच्या लक्षात आलं की गहू आणि तांदूळाची भारतात तग धरू शकणारी आणि चांगलं उत्पन्न देणारी बियाणं उपलब्ध आहेत। ते पेरलं तर सरकार हमखास विकत घेणार आहे आणि विशिष्ट किंमत तर हमखास मिळणार आहे। याच खात्रीमुळे पुढे जिथे जिथे सिंचन वाढलं तिकडे गहू आणि तांदळाची शेती सुद्धा वाढली। मग मध्य प्रदेश असो किंवा उत्तर प्रदेश असो किंवा राजस्थानात सुद्धा पाहता पाहता आणि इतका गहू आणि तांदूळ आहे की भारताकडे सुमारे वर्षभर पुरेल इतकं धान्य अगदी बफरमध्ये पडू नये आणि हे धान्य खरेदी करण्यात आणि साठवून ठेवण्यात सरकारला फार पैसे खर्च करावे लागतात। हे पैसे येतात कुठून? तर हे पैसे येतात करदात्यांकडून कर गोळा केलेत त्यातून। कृषी पत्रकार राजेंद्र जाधव सांगतात, तंत्रज्ञान वाढत गेलं आणि उत्पादन वाढत गेलं। राजस्थानात मोहरी, मध्य प्रदेशात सोयाबीन घेणाऱ्या शेतकऱ्यांना वाटलं की आपली हानी होते। मग सुरक्षित उत्पादन काय? तर गहू आणि तांदूळ। मग हे शेतकरी सुद्धा बरेचसे गहू तांदळाकडे वळले। राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात गहू उत्पादन वाढवलं। आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये तांदूळ वाढला। भारतीय गहू किंवा तांदूळ जागतिक बाजारपेठात फारसा विकला जात नाही। कारण काय, तर ऑस्ट्रेलिया आणि रशियन गव्हाची किंमत 30% कमी आहे। मग आता प्रश्न उभा राहतो तो म्हणजे यावर उपाय काय आणि यातून मार्ग नेमका कसा काढायचा? शेतकरी नेते विजय जावंधिया सांगतात, गहू तांदूळ पिकाला जसं MSP, अनुदान, कर्ज योजना, आयात कर या सगळ्या प्रोत्साहनपर गोष्टी आहेत त्या इतर पिकांना नाहीयेत। तेच डाळी आणि तेलबियांना दिलं तर तिकडे सुद्धा लोक जातील। तुरीचे भाव वाढले तेव्हा लोक वळले सुद्धा होते, पण पुढे तुरीचे भाव पडले आणि शेतकरी पुन्हा मूळ पिकावरच आले। लोकांना उत्पादनाची सुरक्षितता हवी। आजच्या घडीला भारतात तेलबिया 150 लाख टन आयात कराव्या लागतात। जर भारतीय शेतकऱ्यांनी तेलबिया आणि डाळी जर पेरल्या तर आयात करण्याचा खर्च वाचेल आणि देशाचा फायदा होईल। त्यामुळे गहू आणि तांदूळ लावणाऱ्या शेतकऱ्यांनी भाजीपाला, फळं,
तेलबिया, डाळी घेण्याची गरज आहे. पण ते पेरलं तर नुकसान होणार नाही याची शेतकऱ्यांना अजून खात्री वाटत नाहीये. ती खात्री देण्यासाठी योजना सरकारला राबवाव्या लागतील. हरियाणा सरकारने तिकडे एक योजना आणली आहे बघा. जो शेतकरी तांदळाचं पीक सोडून त्याच शेतात इतर शेती घेईल त्याला 1 एकरामागे 7,000 रुपये प्रोत्साहन मूल्य दिलं जाईल. अशा योजना भारत सरकारनं राष्ट्रीय पातळीवर जर आणल्या तर शेतकऱ्यांना तांदूळ आणि गहू या अतिरिक्त उत्पादन होणाऱ्या पिकांपासून दूर नेता येईल आणि इतर पिकांकडे वळवता येईल असं जावंदिया म्हणतात. आता दिल्ली बॉर्डरवर बसलेले पंजाबमधले शेतकरी हे गहू तांदूळ पेरणारे शेतकरी आहेत. सरकारला आता त्यांचा गहू आणि तांदूळ पूर्वी इतकी त्याची गरज नाहीये. शेतकरी काय म्हणतायत की तुम्ही एकाएकी कायदे आणून आम्हाला मोकळं नाही सोडू शकत. दुसऱ्या पिकांसाठी हमी भाव म्हणजेच MSP हे नक्की द्या, सबसिडी द्या आणि मग हळूहळू आम्ही तिकडे वळू. सध्या तरी या प्रश्नावर तोडगा निघू शकला नाहीये. याचबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं ते खाली कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि शेतीविषयक सगळी माहिती पाहण्यासाठी एकमेव ठिकाण म्हणजे bbcmarathi.com हे विसरू नका.